सुनेत्रा पवार यांनी लोकभवनात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शपथ घेत सुनेत्रा पवारांनी राष्ट्रवादीची धुरा हाती घेतली। दरम्यान यावेळी अजित पवारांच्या नावाच्या घोषणा देखील देण्यात आल्या। रोहित पवार, युगेंद्र पवार यांनी सुनेत्रा पवारांचं अभिनंदन देखील केलेलं आहे। दिवसभरामध्ये आज नेमकं काय घडलंय पाहूया त्या रिपोर्टमधून। मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत राष्ट्रवादीची सूत्र हाती घेतली आहे। अजितदादांनंतर राष्ट्रवादीची धुरा कोण सांभाळणार असा प्रश्न सातत्यानं विचारला जात होता। मात्र आज त्यावर पडदा पडला असून सुनेत्रा पवारच राष्ट्रवादीचं नेतृत्व करणार आहे। आज लोकभवनात सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान त्यांना मिळाला आहे। मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व ससद्विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी गांभीर्यपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। दरम्यान ज्यावेळी सुनेत्रा पवार लोकभवनात शपथ घेण्यासाठी पोडियमवर गेल्यात तेव्हा खाली बसलेल्या राष्ट्रवादीच्या आमदार आणि उपस्थितांनी अजितदादांच्या नावानं घोषणाबाजी केली। अजित पवार अमर रहे, एकच वादा अजितदादा अशा घोषणा दिल्या। सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी दादांच्या आठवणींना उजाळा दिला। दादांप्रमाणे सुनेत्रा पवारांच्या हातून राज्याचा विकास होईल अशा भावना आशिष शेलारांनी व्यक्त केल्या। तर आमदारांच्या आग्रहानंतरच सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याचं सरोज अहिरेंनी म्हटलंय। त्यांच्या परिवाराने, त्यांच्या पक्षाने, NDAच्या सर्व घटक पक्षांनी मिळून केलेल्या परिवाराच्या निर्णयानुसार सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी आज शपथ त्यांनी घेतली आहे। असंच विकासाचं काम जे अजितदादांनी केलं तसंच सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून या सरकारच्या माध्यमातून हो अशी कामना मी व्यक्त करतो। खरं तर साश्रू नयनांनी आज वहिनींनी शपथ घेतलेली आहे। आपण त्यांच्या चेहऱ्याचे हावभाव बघाल तर एकीकडे कपाळाचं कुंकू गमावलेली जी महिला असते तिचं दुःख आणि दुसरीकडे या संपूर्ण महाराष्ट्र परिवाराची, राष्ट्रवादी परिवाराची जबाबदारी आज त्यांनी आमच्या सगळ्यांच्या आग्रहास्तव स्वीकारलेली आहे। सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर रोहित पवारांनी ट्विट करत त्यांचं अभिनंदन केलंय। राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा काकी यांनी शपथ घेतली, याचा आनंद आहेच। खरं म्हणजे अजितदादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, पण किमान सुनेत्रा काकींच्या रूपात तरी आम्ही तिथं अजितदादांना पाहू। डोक्यावर डोंगरा एवढं दुःख असताना आणि आम्ही सर्वजण शोकाकुल असताना त्यांना शुभेच्छा तरी कशा द्याव्यात हे कळत नाहीये। शुक्रवारीच उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं होतं। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांनी फडणवीसांची भेट घेत तसा प्रस्ताव दिला होता। आजही शपथविधीपूर्वी मुंबईत मोठ्या हालचाली पाहायला मिळाल्या होत्या। सुनेत्रा पवार बारामतीमधून बुधवारी रात्री 11:15 वाजता मुंबईसाठी रवाना झाल्या होत्या। पहाटे 3:15 वाजता सुनेत्रा पवार मुंबईतील देवगिरी बंगल्यावर पोहोचल्या। सकाळी 11:30 वाजता सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल देवगिरीवर सुनेत्रा पवारांच्या भेटीला गेले।
देवगिरीवर सुनेत्रा पवार, तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यात 1 तास चर्चा झाली। दुपारी 1:50 सुनेत्रा पवार देवगिरीवरून विधान भवनाकडे रवाना। दुपारी 2:06 सुनेत्रा पवार यांचा ताफा विधान भवनाच्या परिसरात पोहोचला। दुपारी 2:10 विधान भवनात राष्ट्रवादी पक्षनेते पदासाठी बैठक सुरू। दिलीप वळसे पाटलांनी सुनेत्रा पवारांच्या नावाचा बैठकीत प्रस्ताव मांडला। प्रस्ताव मांडल्यानंतर छगन भुजबळ यांच्यासह सर्व आमदारांनी त्यांच्या नावाला अनुमोदन दिलं। दुपारी 2:29 सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी पक्षनेतेपदी निवड। पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार विधान भवनातून देवगिरी बंगल्याकडे रवाना। 3:40 राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। 4:41 सुनेत्रा पवार देवगिरीवरून लोकभवनाकडे रवाना। 4:51 सुनेत्रा पवार लोकभवनात दाखल। संध्याकाळी 5 वाजता फडणवीस शिंदे राज्यपाल लोकभवनात दाखल। संध्याकाळी 5:05 सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांकडे असलेल्या खात्यांचा कार्यभारही सुनेत्रा पवारांकडे देण्यात आलाय। क्रीडा, उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्याक ही खाती सुनेत्रा पवारांकडे देण्यात आली आहेत, तर अर्थ खातं हे देवेंद्र फडणवीसांकडेच राहणार आहे। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता सुनेत्रा पवारांकडेच राष्ट्रवादीची धुरा असणार आहे। दादांकडच्या खात्यांचा पदभारही त्यांच्या हाती गेलाय। सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण होणार याकडे लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।